एक गाय अक्षरशः रडत होती आणि याच गायीमुळे एक कुटुंब कसं वाचलेलं आहे आणि 200 लोक सुद्धा वाचू शकली असती। आपल्या सर्वांचं MM मराठी न्यूजवर स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। केरळच्या वायनाडमध्ये पावसानं प्रचंड नुकसान झालं। जर नागरिकांनी पाळीव प्राण्यांचे आवाज ऐकले असते तर हजारो लोकांचे जीव वाचले असते। केरळमध्ये चुरलवाला गावात प्रॅक्टिस करणाऱ्या कर्नाटकच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरनं हृदयद्रावक घटना सांगितली। इकडं एक गाव होतं ज्यावर आज कुणाचाही विश्वास बसणार नाही। विनोद या नावाच्या आयुर्वेदिक थेरपिस्टनं त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितलाय। विनोद वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये थोडक्यात बचवले। त्या रात्री झालं असं की ज्यामुळे मी सतर्क झाल्याचं विनोद यांनी सांगितलंय। आम्ही सगळे झोपलो होतो। रात्रीचा 1 वाजला होता। अचानक आमची गाय हंबरडा फोडून रडायला लागली। आज मी जिवंत आहे ते माझ्या गायीमुळं, नाहीतर माझा देखील मृत्यू झाला असता, असं डॉक्टर विनोद म्हणाले। कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात राहणारे 29 वर्षाचे विनोद आणि त्यांची आई हे वायनाडच्या भूस्खलनामध्ये वाचलेल्या ठराविक लोकांपैकी आहेत। खूप पाऊस पडत होता। आम्ही नेहमीप्रमाणे झोपलो होतो तेव्हा अचानक आमची गाय रडायला लागली, ओरडायला लागली। हे पाहून आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं। त्यामुळे माझी आई गौरम्मा आणि मी गायीला बघायला शेडमध्ये गेलो। तेव्हा गाव बुडत असल्याचं आम्हाला दिसलं। मी आमच्या 3 नातेवाईक आणि गल्लीतल्या 10 जणांना उठवलं आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेनं पळालो। हॉस्पिटलमध्येही पाणी भरलं होतं। यानंतर आम्ही डोंगराच्या दिशेनं निघून गेलो। दुसरीकडे भूस्खलन होताना आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं, असं डॉक्टर म्हणाले। आम्ही जगण्याची आशा सोडून दिली होती, तरीही डोंगरावर 2 ते 3 किलोमीटर धावलं। आजूबाजूला भूस्खलन होत होतं। मी जिवंत आहे यावर माझा विश्वास नाही। नंतर मला माझ्या गायीची आठवण आली, पण मला पुन्हा घरी जायची इच्छा झाली। पण तेव्हा माझं घर, गाय आणि बाकीचं सगळं वाहून गेलं होतं, अशी भावुक प्रतिक्रिया डॉक्टर विनोद यांनी दिली आहे।